नमस्कार. कथाकथन 43. कथेचं नाव आहे शिदोरी शिदोरी. चारवाक म्हणतात, पूर्वी एखादा घरचा मनुष्य प्रवासाला गेला असेल, प्रवासात असेल 2-3 दिवस, तर पूर्वीची माणसं मग कुठे का असे ना, म्हणजे पुणे असो, मुंबई असो, दिल्ली असो, 2-3 दिवस प्रवासात असेल तर घरची माणसं काय करत असत? शिदोरी देत असत, डबा देत असत. 2-3 दिवसाचा चपाती, पोळ्या वगैरे, भाकरी, भाजी. आणि तो प्रवासात मनुष्य ते घरचं दिलेलं खात असे, शिदोरी दिली जात असे, डबा दिला जात असे. पण चारवाक म्हणतात, आता जो कोणी तुमच्या घरातला प्रवासाला जाईल, रेल्वेत असो, रेल्वेतून असो, विमानातून असो, एस टीतून असो, बसमधून असो, डबा देण्याची गरज नाही. तर ते सांगतात काय करायचं की जी व्यक्ती प्रवासात आहे त्या व्यक्तीच्या नावे घरी श्राद्ध घालायचं, एखाद्या ब्राह्मणाला बोलवून घ्यायचं, त्याला पोट भरून जेवण द्यायचं. आणि ते जेवण जो प्रवासात आहे, ज्याच्या नावे श्राद्ध घातलेलं आहे, त्याला, त्या व्यक्तीला न चावता न गिळता गरम गरम अन्न मिळेल. डबा घेऊन जाण्याची गरज नाही. ती शिळी चपाती खा, शिळी भाकरी खा, भाजी खा, असा आता डबा बांधून द्यायचा नाही. जो कोणी आपल्या घरातला प्रवासाला जाईल त्याच्या नावे घरी एखाद्या ब्राह्मणाला बोलवायचं आणि जो प्रवासाला गेलाय त्याच्या नावे श्राद्ध घालायचं, म्हणजे त्या व्यक्तीला ताजं ताजं अन्न मिळेल, न गिळता न चावता, असं चारवाक सांगतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? मग चारवाक सांगतात, जर हे शक्य नाही तर मग ते कसं शक्य आहे की एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर, श्राद्ध घातल्यानंतर त्या व्यक्ती जी स्वर्गात गेलेली त्या व्यक्तीला अन्न मिळण्यासाठी आपण काय करतो? श्राद्ध घालतो, एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलवतो आणि श्राद्ध घालतो. जी व्यक्ती आपली घरातली वरती गेलेली, स्वर्गात गेलेली, त्याच्या पोटाला, त्याच्या आत्म्याला अन्न मिळावं म्हणून आपण ब्राह्मणाला श्राद्ध घालतो, ब्राह्मणाला पोट भरून जेवण देतो. जे वरती गेलेले आपला मनुष्य, तो जो काय आत्मा आहे, त्याला जे काय आवडतं ते आपण गोडधोड कोणाला देतो? ब्राह्मणाला गरम गरम जेवायला देतो. आणि ते जेवण म्हणे जो स्वर्गात आपला कोणी आहे, आत्मा, वडील, कोणी असो आपली गेलेले वरती, त्यांना ते गरम गरम अन्न मिळतं म्हणे. मग जर स्वर्गात अन्न मिळतं श्राद्ध घातल्यानंतर, आणि स्वर्ग आपल्या पृथ्वीपासून किती दूर आहे हे कोणालाच माहीत नाही. मग प्रवास करणारा, मग बसमधून असो, एस टीतून असो, रेल्वेतून असो, विमानातून असो, मग त्याला गरम गरम अन्न का मिळू नये? आणि म्हणून त्याच्या नावे श्राद्ध घाला, म्हणजेच प्रवासात आता डबा देण्याची गरज नाही, शिदोरी देण्याची गरज नाही, न गिळता बघा ताजं ताजं अन्न जाईल. थोडक्यात काय तर स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा हे सर्व थोतांड आहे, हे काल्पनिक आहे. मागचा जन्म, पुढचा जन्म, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक हे सर्व काल्पनिक आहे, असं चारवाक सांगतात. आणि हे चारवाक ब्राह्मण होते, लक्षात ठेवा. धन्यवाद.